जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती शहरात महिलांनी बाईक रॅली काढली। या रॅलीत महिलांनी व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाओ, मतदान, जनजागृतीचा संदेश दिला। या रॅलीत महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या। महिला दिनानिमित्त शहरात 3 दिवसीय विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। वाशिमच्या रामकृष्ण राठी महाविद्यालयात जागतिक महिला दिन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमात तृतीय पंथीयांचा सत्कार झाला। विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला हजेरी लावली। राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। पाटलांनी आपल्या निवासस्थानावरील महिला सुरक्षा रक्षकांना भेटवस्तू देऊन महिला दिन साजरा केला। पुण्याच्या भोरमध्ये महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, उखाणा स्पर्धा भरवण्यात आल्या। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी तालुक्यातील महिला वर्ग मोठ्या संख्येनं कार्यक्रमात सहभागी झाला। कोपरगावातील आशा सेविकांनी अवयवदानाची शपथ घेत फॉर्म भरून वेगळ्या पद्धतीनं महिला दिन साजरा केला। डॉक्टर अशोक गावित्रे हे अनेक वर्षापासून अवयवदानाचं महत्त्व पटवून देतात। दरवर्षी देशात 5 लाख मृत्यू अवयव न मिळाल्यामुळे होतात। याचंच भान राखत आशा सेविकांनी अवयवदानाचा संकल्प करत जनजागृती केली। अकोल्यात महिला बालविकास विभागानं महिला दिनानिमित्त बाईक रॅलीचं आयोजन केलं। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। जिल्हाधिकारी कार्यालय ते हुतात्मा स्मारकापर्यंत ही रॅली निघाली, तर हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून याचा समारोप झाला। अकोला पोलीस दलानं जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या अधिक सुरक्षेसाठी पुढाकार घेतलाय। पोलीस दलातील दामिनी पथकाचा विस्तार करत 34 गाड्यांचं लोकार्पण करण्यात आलं। शहरी भागातील प्रत्येक पोलीस ठाण्याला 2 दुचाकी तर ग्रामीण भागात प्रत्येकी 1 दुचाकी देण्यात आली। तसंच कर्तृत्ववान महिलांचा सत्कारही केला गेला। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये नारी शक्ती वंदन महिला मेळावा झाला। भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं। हजारो महिलांनी यात भाग घेतला। भाजप नेते शिवाजीराव पाटील यांनी त्याचं आयोजन केलं।